नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसवी स्टडी यूट्यूब चॅनलवरती. क्लास 10 मित्रांनो हिंदी सब्जेक्ट. मित्रांनो आपला जो मित्रांनो रचना विभाग आहे तो पूर्ण मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो हा व्हिडिओ असेल मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या स्टुडंटसाठी असेल. मित्रांनो आपल्या क्लास 10 मध्ये जेवढे रचना विभागाचे टॉपिक आहेत ते सर्व व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, खाली चॅप्टरवरती क्लिक करून तुम्हाला जो व्हिडिओ टॉपिक पाहायचा आहे तो त्यावरती क्लिक करून तो टॉपिक पाहायचा आहे. चला मित्रांनो थोड्या वेळाने आपण व्हिडिओ डायरेक्टली सुरुवात करूया. आपला जो पहिला जो टॉपिक आहे तो मित्रांनो आहे पत्रलेखन. मित्रांनो तुम्हाला सांगतो पत्रलेखनामध्ये तुम्हाला औपचारिक पत्र अटेम्प्ट करायचे. तुम्हाला मी क्वेश्चन दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे पत्रलेखन अटेम्प्ट करायचं. डायरेक्ट मी तुम्हाला क्वेश्चन वाईज सांगून देतो, डायरेक्ट एक्झाम्पल दाखवतो. मग तुमचे सर्व जे टॉपिक्स आहेत जे डाउट्स आहेत ते सर्व क्लिअर होतील. मी तुम्हाला सांगतो तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव के समय 24 घंटे ऊंची आवाज़ में रिकॉर्ड भजन के कारण कोल्हापुर में रहने वाले करण करिश्मा वेद के अध्ययन में बाधा पड़ती है. इस संदर्भ में वह शहर कोतवाल शहर विभाग कोल्हापुर को शिकायत पत्र लिखती है. मित्रांनो हे शिकायत पत्र आहे म्हणजे एक तक्रार पत्र आहे. मित्रांनो काय होतं मित्रांनो, सार्वजनिक गणेशोत्सव चालला आहे मित्रांनो, तिथे 24 तास मित्रांनो डीजे लावलेला किंवा साऊंड लावलेले आणि तिथे त्यांना त्रास होते. त्यासाठी तुम्हाला पत्र लिहायचं. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो औपचारिक पत्रलेखन करताना तुम्हाला सुरुवातीला वरती दिनांक लिहायचं. जसं इथं लिहिलं आहे दिनांक 5 मार्च 2018 बरोबर मित्रांनो. त्याच्या सेवा मी लिहिलेलं आहे. सेवा मी लिहायचं आणि मित्रांनो दिनांकच्या आणि सेवामेच्या मित्रांनो मध्ये एक लाईन सोडायची आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेवा मी लिहायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला कॉमा देऊन डायरेक्टली मित्रांनो ते ज्यांना पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता लिहायचा आहे. आता मित्रांनो तुम्हाला सांगतो हे कोतवाल साहेबाला मित्रांनो पत्र पाठवायचं त्यामुळे मित्रांनो डायरेक्ट तिथं त्याचा पत्ता लिहिलेला आहे. तो पत्ता जो आहे तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. त्याच्याखाली तुम्हाला एक लाईन सोडायची, विषय लिहायचा. विषय काय आपला सार्वजनिक गणेशोत्सव के समय ध्वनी प्रदूषण का शिकायती पत्र. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो तुम्हाला विषय लिहायचा. त्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो खाली एक लाईन सोडायची. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो माननीय महोदय लिहायचं. मित्रांनो हा शब्द लक्षात ठेवा, माननीय महोदय प्रत्येक पत्रामध्ये तुम्हाला वापरायचं आहे. आणि मित्रांनो त्याच्याखाली तुम्हाला एक लाईन सोडून डायरेक्टली मित्रांनो तुम्हाला पत्राला सुरुवात करायची. आता पाहू शकता मित्रांनो, मैं 10वीं कक्षा का छात्र हूं. इस द्वारा पत्र में रिकॉर्ड बजाने के कारण मैं अध्ययन में पढ़ने वाली बाधा की ओर आपका ध्यान आकर्षित करना चाहता हूं. आता मित्रांनो लक्षात घ्या, सुरुवातीला हे काय केलं ते इंट्रो करून दिले. तुम्हाला मित्रांनो तुम्हाला सुद्धा एक इंट्रो करून द्यायचं. तुम्हाला स्वतःची ओळख सांगायची आणि तुम्ही कशासाठी पत्र लिहिताय तुम्हाला मित्रांनो पहिल्या पॅराग्राफमध्ये सांगायचं. त्याच्यानंतर दुसरा पॅराग्राफ शकता शहर में आजकाल 4 गणेशोत्सव म्हणजे ते जे मेन पॉईंट आहे ते पाहिजे काय काय तुम्हाला अडचण होते काय होतंय नक्की ते गोष्ट तुम्हाला मित्रांनो सेकंडचा जो पॅराग्राफ आहे त्यामध्ये सांगायचं. आणि मित्रांनो लास्टला तुम्हाला मी सांगतो तुम्हाला एंडिंग करायचं. एंडिंग कशा प्रकारे केली तुम्ही पाहू शकता. अतः आपसे प्रार्थना है कि विद्यार्थियों के भविष्य को ध्यान में रखते हुए उचित कार्यवाही करने की कृपा करें. कष्ट के लिए क्षमा प्राप्त. तुम्ही पाहू शकता मित्रांनो खाली लास्टला धन्यवाद लिहिलेला आहे मित्रांनो तुम्ही. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो बहुदी आणि मित्रांनो करणवेद त्यांचं नाव लिहिलेलं आहे. आणि मित्रांनो लास्टला जो मित्रांनो पत्ता असतो मित्रांनो असतो जो पत्र पाठवणार आहे त्याचा मित्रांनो लास्टला पत्ता असतो. मित्रांनो हे लक्षात घ्यायचं तुम्हाला. आणि मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस तुमचं स्वतःचं नाव लिहिता आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगतो त्यानंतर तुम्हाला पत्राच्या पत्त्यामध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला स्वतःचं नाव लिहायचं. म्हणजे तुम्ही पाहू शकता करणवेद लिहिलेलं आहे बहुदीच्या खाली. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता नाम करणवेद पत्ता बगीचा बिल्डिंग कोल्हापूर आणि मित्रांनो ईमेल आयडी लिहायला विसरायचं नाही. मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो औपचारिक पत्र अटेम्प्ट करायचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला मी अनौपचारिक पत्राबद्दल सांगतो. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो विद्यालय में प्रथम स्थान प्राप्त कर उत्तीर्ण होने पर अपने मित्र को एक बधाई पत्र लिखिए. तुम्हाला मित्रांनो सांगतो ज्यावेळेस तुम्ही असं मित्रांनो अनौपचारिक पत्र लिहिता त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला वरती मित्रांनो ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता लिहिण्याची गरज नसते. तुम्हाला डायरेक्टली दिनांक लिहायचा. त्याच्याखाली मित्रांनो तुम्हाला एक सॅल्युटेशन वापरायचं. म्हणजे तुम्ही प्रिय वगैरे असे मित्रांनो तुझे सॅल्युटेशन असतं ते वापरायचं. प्रिय विजय लिहायचं मित्रांनो. त्याच्यानंतर खाली मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला पत्ताला सुरुवात करायची. आणि मित्रांनो तुम्ही ह्यामध्ये 2 ते 3 मित्रांनो पॅराग्राफमध्ये हे सुद्धा अनौपचारिक पत्र बसवायचं. आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगतो त्यानंतर तुम्हाला लास्टला तुम्हाला मित्र लिहून तुमचं नाव लिहायचं आणि मित्रांनो तुमचा पत्ता लिहायचा. मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो हा अनौपचारिक पत्राचा फॉर्मॅट आहे. पण माझं असं मत असेल मित्रांनो तुम्हाला औपचारिक पत्र मित्रांनो तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे. आणि मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे जर औपचारिक पत्र अटेम्प्ट केलं तर मित्रांनो तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता. त्यावेळेस आपल्या नेक्स्ट टॉपिककडे. मित्रांनो आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे मित्रांनो हे गद्य आकलन. तुम्हाला मित्रांनो सांगतो हा गद्य आकलनाचा नक्की क्वेश्चन कशा प्रकारे विचारतात. तुम्हाला एक मित्रांनो उत्तर दिलेला असतो आणि त्या उत्तराच्या वरती आधारित मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न तयार करायचे असतात ज्यांचं उत्तर मित्रांनो त्या उत्तरामध्ये असले पाहिजे. मित्रांनो हा मित्रांनो सिंपल क्वेश्चन असतो, खूप इझी क्वेश्चन आहे. तसं तुम्हाला काही थोडेसे इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो मित्रांनो. ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही एखादा प्रश्न तयार करणार आहात त्याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला एका वाक्यात असलं पाहिजे. प्लस मित्रांनो तुम्हाला सांगतो त्याचं उत्तर त्या गद्यामध्ये प्रेझेंट पाहिजे असलंच पाहिजे. आणि हो मित्रांनो लास्टला मित्रांनो प्रश्न लिहिलं तुम्हाला मित्रांनो प्रश्नचिन्ह लिहायला विसरायचं नाही. आणि मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो प्रश्न लिहिताय त्याच्या खाली मित्रांनो तुम्हाला उत्तर लिहिण्याची गरज नाही आहे, लक्षात घ्या. आणि आता तुम्हाला मित्रांनो काही शब्द सांगतो ज्यावर मित्रांनो तुम्हाला प्रश्न बनवण्यासाठी खूप इझी जाईल. मित्रांनो तुम्हाला सांगतो कौन कब कहा किसका कितना क्या क्यों कौन सा कैसे. मित्रांनो हे जे काही 5-6 शब्द मी सांगितले हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे जेणेकरून तुम्हाला खूप इझी पडेल मित्रांनो तुम्हाला प्रश्न तयार करण्यासाठी. आणि मित्रांनो तुम्हाला मी खाली एक पद्यांश दिलेला आहे आणि त्यावरती आधारित मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न सुद्धा दिलेले आहेत. मित्रांनो लक्षात घ्या खूप इझी टॉपिक आहे. मित्रांनो तुम्ही अशा प्रकारची तयारी केली तर तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता. आता आपल्या नेक्स्ट टॉपिककडे. आता तुम्हाला मी सांगतो आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे मित्रांनो वृत्तांत लेखन. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो वृत्तांत लेखन लिहिताना तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची. मित्रांनो तुम्हाला शीर्षक लिहायला विसरायचं नाहीये. तुम्हाला मित्रांनो स्थान लिहायला विसरायचं नाही. मित्रांनो तुम्हाला दिनांक लिहायला विसरायचं नाही. आणि मित्रांनो तो समारोह असेल किंवा कार्यक्रम असेल तो मित्रांनो कुणी घेतलेला आहे कोणाच्या अंतर्गत होता ते लिहायला विसरायचं नाही. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मित्रांनो कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लिहायला विसरायचं नाही. मित्रांनो तुम्हाला सांगतो. आणि मित्रांनो जी भाषा असेल मित्रांनो तुम्हाला भूतकाळामध्ये लिहायची आहे. प्लस मित्रांनो तुम्हाला आभार प्रदर्शन करायला विसरायचं नाही. मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो लिहायच्या आहेत. आता तुम्हाला मी काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सांगतो जे मित्रांनो तुम्ही समजून घेते तुम्हाला समजा वृत्तांतमध्ये तुम्हाला नक्की काय लिहायचं आहे. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो घटना कब हुई, घटना कहाँ संपन्न हुई,
किसकी अध्यक्षता में संपन्न हुआ, समारोह का क्या कार्यक्रम था, कार्यक्रम कैसे संपन्न हुआ. मित्रांनो हे 4-5 जे क्वेश्चन आहेत, ह्या 4-5 क्वेश्चनचे बघा तुम्ही तुम्हाला त्यामध्ये आन्सर लिहायचे. मित्रांनो ह्या 4-5 क्वेश्चनचे तुम्ही आन्सर लिहिले तर समजा त्याला तुमचे जे वृत्तांत आहे तुमचं कंप्लीट झाला. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवतो, एक फॉर्मॅट दाखवतो. आता मी तुम्हाला डायरेक्टली आपल्या वृत्तांत लेखनाचा क्वेश्चन दाखवतो. म्हणजे आपल्या वृत्तांत लेखनाचा क्वेश्चन आहे, अपनी पाठशाला में मनाए गए हिंदी दिवस का वृत्तांत रोचक भाषा में लिखिए. वरती मित्रांनो तुम्हाला टायटल लिहायचं आहे, म्हणजे आपलं शीर्षक लिहायचं आहे हिंदी दिवस, त्याच्या खाली मी तुम्हाला लिहायचं कार्यालय प्रतिनिधी द्वारा. मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे, कार्यालय प्रतिनिधी द्वारा मित्रांनो 100% तुम्हाला लिहायचं म्हणजे लिहायचं आहे. इकडे लिहायचं मित्रांनो दादर आणि मित्रांनो पुढे लिहायचं तुमची तारीख. मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा फॉर्मॅट झाला आणि त्यानंतर तुम्हाला लिहायला सुरुवात करायचं आहे. तुम्हाला मी जे क्वेश्चन सांगितले त्याचे मित्रांनो आन्सर ह्या वृत्तांत लेखनामध्ये आले पाहिजेत. आणि मित्रांनो लक्षात घ्या, थोडंसं फक्त सिक्वेन्स मेंटेन करायचं, म्हणजे सुरुवातीला मित्रांनो स्वागताचा कार्यक्रम किंवा लास्टला समारोह अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला मेंटेन करायच्या आहेत. तुम्हाला अशा प्रकारे वृत्तांत लेखन करायचं आहे. चला तर मित्रांनो आपण जातो आपल्या नेक्स्ट टॉपिककडे. आता तुम्हाला मित्रांनो मी नेक्स्ट टॉपिक जो मित्रांनो आहे आपला कहाणी लेखन, त्यावरती तुम्हाला मी सांगून देतो. तुम्हाला मित्रांनो सांगतो यामध्ये जास्त काही एक्सप्लेनेशन देण्यासारखं नाही आहे, खूप इझी असा टॉपिक आहे. परंतु तुम्हाला मित्रांनो सांगतो तुम्हाला शीर्षक लिहायला विसरायचं नाही आणि मित्रांनो सीक लिहायला विसरायचं नाही आणि तुम्हाला साध्या शब्दामध्ये आणि जेवढे शब्द दिलेले आहेत तुम्हाला एकदम मित्रांनो लिमिट दिलेलं असतं की ज्या शब्दामध्ये तुम्हाला कहाणी पूर्ण करा 80 ते 100 किंवा 100 ते 150 त्या मित्रांनो तुम्हाला शब्दांमध्ये ती कहाणी पूर्ण करायची असते. आणि मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला कहावतीच्या आधारावरती किंवा मित्रांनो तुम्हाला मुद्द्यांच्या आधारावरती किंवा तुम्हाला शब्दांच्या आधारावरती मित्रांनो कहाणी लेखन करण्यासाठी विचार जातात. तुम्हाला मित्रांनो एक क्वेश्चन दाखवतो, एक एक्झाम्पल दाखवतो. निम्नलिखित कहावत के आधार पर कहाणी लिखिए, जैसी करनी वैसी भरणी. आणि तुम्हाला कहाणी लिहायची आहे. मित्रांनो तुम्ही 1 ते 1.5 पेजेस मित्रांनो तुम्ही कहाणी लिहू शकता आणि तुम्हाला लास्टला सीक लिहायला विसरायचं तुम्हाला, तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता मित्रांनो ह्या टॉपिकमध्ये सुद्धा. चला तुमच्या आपल्या नेक्स्ट टॉपिककडे. आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे मित्रांनो विज्ञापन लेखन. तसं पाहिलं मित्रांनो खूप इझी असा टॉपिक आहे. मी तो तुम्हाला एक ट्रिक सांगून देतो. तुम्हाला काय करायचं, ज्यावेळेस तुम्हाला विज्ञापन लेखन करायचं त्यावेळेस मी तुम्हाला राऊंड एजेसच्या स्क्वेअरमध्ये तुम्हाला मित्रांनो विज्ञापन लेखन करायचे. आणि मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला भरपूर असे शेप्स जेवढे तुम्ही काढू शकता तेवढे काढायचे. कारण मित्रांनो शेप्स वगैरे काढल्यानंतर थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि त्यामध्ये मला एक वाक्य वगैरे ॲड करायचे जे मित्रांनो खूप अट्रॅक्टिव्ह वाटेल. आणि तुम्हाला सांगतो विशेषतः आले पाहिजे. मित्रांनो तुम्हाला सांगतो पत्ता आला पाहिजे, मित्रांनो संपर्क आला पाहिजे. अशा गोष्टी मित्रांनो त्या ज्या विज्ञापन लेखनामध्ये इन्क्लूड झाल्या पाहिजे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. तुम्ही मित्रांनो पाहू शकता, ॲपल आयपॅड कंपनी का विज्ञापन, आकर्षकता, गॅरंटी, किंमत आणि विशेषता. मित्रांनो ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड झाल्या पाहिजेत. तुम्हाला मी दाखवतो पण सर्व वरती लिहिलं आहे, सभी ग्राहकों के लिए खुशखबर. मित्रांनो अशा प्रकारचे वाक्य तुम्हाला ॲड करायचे. प्लस मित्रांनो तुम्हाला सांगतो जो भी करे इस्तेमाल वो हो जाए खुशाल, अशा प्रकारचे मित्रांनो वाक्य. प्लस तुम्हाला आकर्षकता विविध रंग में उपलब्ध, किंमत सिर्फ 55,000, गॅरंटी 2 साल, विशेषता ॲपल का भंडार, संपर्काला मित्रांनो तुमचे ॲड्रेस वगैरे मोबाईल नंबर सर्व दिले. अशा प्रकारे तुम्हाला विज्ञापन लेखन करायचं आहे. आता तुम्हाला मी सांगतो आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे तुम्हाला निबंध लेखनाचा टॉपिक. तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्या निबंध लेखनाचे भरपूर टाइप्स पडतात. ते टाइप्स तुम्हाला मी सुरुवातीला सांगून देतो. पहिला टाइप मित्रांनो वर्णनात्मक, आत्मकथनात्मक, कल्पनात्मक, विचारात्मक आणि चरित्रात्मक. तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला विचारात्मक जे मित्रांनो निबंध आहे ते तुम्हाला अटेम्प्ट करायचे, कारण ते इझी असतात. जर मित्रांनो काही वेळेस तुम्हाला जर मित्रांनो विचारात्मक निबंधाचा टॉपिक जर हार्ड वाटत असेल तर मित्रांनो तुम्ही बाकीच्या निबंधाच्या टॉपिक्सकडे जाऊ शकता. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो निबंध लेखनामध्ये तुम्हाला कशा प्रकारे लिहायचं. तुम्हाला मी सांगतो जास्तीत जास्त तुम्ही जेवढे जास्त मित्रांनो मुहावरे कहावती यूज करू शकाल तेवढे तुम्हाला जास्त मित्रांनो यूज करायचे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला प्रारंभ आणि मित्रांनो अंत जो आहे तुम्हाला आकर्षक बनवायचा आहे. मित्रांनो ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही मित्रांनो नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकतो. तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता आपला जो मित्रांनो टॉपिक आहे तो आहे पाणी की समस्या और उपाय. यावरती मित्रांनो तुम्हाला मी सांगतो एक निबंध लिहिलेला आहे. तो निबंध तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मी निबंधाचे एव्हरग्रीन टॉपिक्स दिलेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, त्याची तुम्ही तयारी करा. मित्रांनो त्यामधील एक येण्याची मित्रांनो भरपूर चान्सेस आहेत. आता तुम्हाला मित्रांनो सर्व जे फॉर्मॅट वगैरे असेल ते सर्व मित्रांनो टॉपिकचे समजले असतील. आता फक्त मित्रांनो राहतोय पण तुम्ही मित्रांनो प्रॅक्टिस करण्याचा. तुम्हाला मित्रांनो प्रॅक्टिस करण्यासाठी काय करायचं, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भरपूर स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. ते मित्रांनो तुम्ही यूज करा. आणि जेवढी जास्त मित्रांनो प्रॅक्टिस करणार आहात तेवढे तुमचे मित्रांनो जास्त तुम्ही मार्क्स मिळवणार आहात. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.